नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण परिसर अभ्यासच्या नोट्स पाहायला सुरुवात केलेली आहे। याच्यामध्ये आपण परिसर अभ्यास तिसरी चौथी पाचवीचा एक इन्क्लूड एकत्र होता। त्याच्यामध्ये आपण असे घडलो आपण हे पाहिलो। त्याच्यानंतर भूगोलचा सुद्धा परिसर अभ्यास पाहिला, म्हणजे पाचवीला जो काही परिसर अभ्यास आहे तो पाहिला। आता आपण इयत्ता सहावीचा भूगोल पाहणार आहोत। आता हा जो भूगोल पाहणार आहोत तो जुन्या अभ्यासक्रमातला आहे। आता जुन्या अभ्यासक्रमातला का, तर जुनं ते सोनं असतं, त्यासाठीच जुन्या अभ्यासक्रमातला आपण भूगोल पाहणार। आता हा जुना अभ्यासक्रमातला भूगोल आहे म्हणजे परीक्षेला येणार नाही आहे का, असं आहे का, तर नाही आहे, हे 100% येतं। आणि हा जो जुन्या अभ्यासक्रमातला भूगोल आहे हा एकामध्ये जवळजवळ तुम्हाला 8वी पर्यंतचा तुम्हाला अभ्यास होऊन जातो। आता आजच्या या व्हिडिओमध्ये सहावीचा भूगोल जिथपर्यंत होईल तेवढं पाहण्याचा आपण प्रयत्न करू। आता हा भूगोल जो आहे तो पेपर 1 परिसर अभ्यासासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे, आणि ज्यांचं पेपर 2 आहे म्हणजे पेपर 2 सामाजिक शास्त्र त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगाला येणार आहे। आता तुम्हाला इथं महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा सामाजिक शास्त्र भूगोल नोट्स दिसत असेल, त्याच्याखाली इथं IBPS पॅटर्न दिसत असेल। आता हे अगोदर आपण नोट्स काढलेले आहेत, त्यावेळेस IBPS परीक्षा घेणार होतं म्हणून ते IBPS केलेलं आहे, त्याच्याशी तुम्ही थोडंसं इग्नोर करून टाका, त्याला जास्त हे करू नका, तुम्ही लक्ष देऊ नका। त्यानंतर इथं खाली टिप्स फॉर टीईटी तुम्हाला दिसत असेल। आता आपण जास्त अवांतर चर्चा न करता येता सहावीचा भूगोल पाहायला करू। त्याच्यातला पहिला चॅप्टर आहे आपला सूर्यमाला। आता हा सूर्यमालेबद्दल आपण व्यवस्थितपणे माहिती पहिला पाहू, ज्याच्यातले महत्त्वाचे नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते पाहू। आता पहिला आहे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता असते, हे अतिशय महत्त्वाचं आहे। ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश व उष्णता असतो, सर्व तारे स्वयंप्रकाशित असतात, हे सगळ्यांना माहिती आहे। सूर्य हा एक तारा आहे, ही चुक्केबरोबर मध्ये विचारलं जाऊ शकतं काय, तर सूर्य हा तारा आहे का नाही। सूर्य काय जणांना काय वाटतं सूर्य हा ग्रह आहे, तर सूर्य हा ग्रह नसून सूर्य हा तारा आहे। काय आहे, सूर्य हा तारा आहे। त्यानंतर ग्रह परप्रकाशित असतात, ग्रह परप्रकाशित असतात। सूर्य हा तारा आहे, आता ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, ग्रह हे परप्रकाशित असतात। त्यानंतर आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे। सूर्य हा, आता इथं सूर्य का झालेला आहे, ते थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, थोडंसं समजून घ्या। सूर्य का सूर्यमालेचा प्रमुख आहे, सूर्य हा सूर्यमालेचा प्रमुख आहे, हा तेजस्वी तारा आहे। सूर्य अतितप्त वायूंनी बनलेला आहे, सूर्य अतितप्त वायूंनी बनलेला आहे। बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी सूर्यमालेतील ग्रहांची नावे आहेत। हे ग्रह साधारणपणे गोलाकार असतात। त्यानंतर आहे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशी सूर्यमालेतील ग्रहांची नावे आहेत। हे ग्रह साधारणपणे गोलाकार आहेत। उपग्रहांसह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात, अतिशय महत्त्वाचं आहे। उपग्रहांसह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात। सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे। या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असे म्हटले जाते। विधान अतिशय महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे। थोडंसं आपण याला झूम करू, आता व्यवस्थित आणखीन दिसत असेल। बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशी सूर्यमालेतील ग्रहांची नावे आहेत। हे ग्रह साधारणपणे गोलाकार आहेत। आता त्यानंतर आहे उपग्रहांसह ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात। आता त्याच्यानंतर हा जे खालचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे हे TET 2018ला आलेलं आहे। तुम्ही वाटलं तर पेपर चेक करा, तुम्हाला TET 2000 पेपरच्या TET 2018ला झाले होते ना, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल। काय आहे, सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झाला आहे। या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह असे म्हटले जाते। काय म्हटले जाते, लघुग्रह। आता लघुग्रह कशाला म्हणतात, तर सूर्यमालेतील इथे दिलेलं आहे सूर्यमालेतील
म्हणजे सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलांचा एक पट्टा निर्माण झालेला आहे. या पट्ट्यातील खगोलांना लघुग्रह म्हणतात. TET 2018ला विचारलेला प्रश्न. त्यानंतर आहे लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. आता लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यानंतर आहे धूमकेतू गोठलेल्या ग्रहांनी व धूलिकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील दवाचे वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. त्यांच्या दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेमुळे ते क्वचित व बऱ्याच काळानंतर अवकाशात दिसतात. आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला उल्कापात असे म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने जळतात. त्यांना उल्का असे म्हणतात. आता उल्का म्हणजे काय, उल्कापात म्हणजे काय ते महत्त्वाचं आहे. हे परीक्षेत थोडंसं विचारलं जातं. तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणखीन त्याच्यावर. त्यानंतर आहे काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. त्यांना अशनी म्हणतात. अशनी म्हणजे काय, जे काही उल्का असतात ते पूर्णपणे न जळालेले असतात आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. त्यांना अशनी असे म्हणतात. महाराष्ट्रातील लोणार सरोवर आहे. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अशनी आघाताने, आता इथं काय झालेलं आहे माहिती आहे का, अखनी झालेलं आहे. थोडेसे प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहे, टायपिंग मिस्टेक समजून घ्या. महाराष्ट्रातील लोणार सरोवर अशाच अशनी आघाताने तयार झालेले आहे. आता हा प्रश्नसुद्धा TET 2018ला विचारलेला आहे. सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना आंतरग्रह म्हणतात. वरती लघुग्रह म्हणजे काय विचारलं होतं, त्याच्यानंतर आंतरग्रह विचारलेला आहे. परीक्षेमध्ये लघुग्रहाला आंतरग्रह म्हणून विचारतात, आंतरग्रहाला लघुग्रह म्हणून सुद्धा विचारलं जातं. योग्य अयोग्य चुकी बरोबर याच्यामध्ये हे प्रश्न विचारले जातात. आता बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे आंतरग्रह आहेत. त्यांचे आकारमान लहान आहे. त्यांचे कवच खडकांनी बनलेले असते. हा सुद्धा प्रश्न TET 2018ला आलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. लघुग्रहांच्या पट्ट्याकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. त्यात गुरु, शनी, युरेनस व नेपच्यून यांचा समावेश असतो. या सर्व बहिर्ग्रहांमुळे असंख्य खडक व धुळीकणांनी बनलेले कडी आहेत. या ग्रहांचे आकारमान मोठे आहे. त्यांचे बाह्य आवरण हे वायुरूप असते. आता इथे खाली तुम्हाला नोट्स बाय अक्षय विरकर दिसत असेल. आपल्या हे यूट्यूब चॅनलचं नाव, खाली मोबाईल नंबर, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा आहे. हे चॅनलला जॉईन करायचे त्यांनी तुम्ही जॉईन करू शकता. आता सध्या आपण सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच काढलेला आहे. या संभाव्य प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 7 संभाव्य प्रश्नसंच भेटणार आहेत, कारण परीक्षा जवळ आलेली आहे. तुमचा लवकरात लवकर अभ्यास व्हावा, त्या हेतून सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा संभाव्य प्रश्न तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटेल. याची किंमत फक्त आणि फक्त 151 रुपये आहे. याच्यामध्ये तुम्हाला 7 संभाव्य प्रश्नसंच भेटून जातील आणि याच्यामध्ये 1000+ ऑब्जेक्टिव्ह आहेत. एक प्रश्नसंच हा 100 प्रश्नांचा आहे. त्याच्यामध्ये इतिहास प्रश्न आणि इतिहासाचे 50 आणि भूगोलाचे 50 प्रश्न असतील. असो, ज्यांना आवश्यक वाटत असेल त्यांनी तो सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊ. बुध हा सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह आहे. परीक्षेत विचारलं गेलेलं आहे. सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह कुठला, तर बुध. सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता, तर तो आहे बुध. सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह कुठला आहे, तर बुध. चला पुढे जाऊ. सर्व ग्रहांत बुध आकारमानाने लहान आहे. शुक्र हा आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह आहे. पृथ्वीप्रमाणे इतर ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, पण शुक्र मात्र पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळताना दिसेल. आता पुढे जाऊ आपण. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा ग्रह म्हणजे मंगळ. सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा ग्रह म्हणजे कुठला, तर मंगळ. सूर्यमालेत
पृथ्वीनंतर येणारा ग्रह म्हणजे मंगळ. आता गुरु हा सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे. गुरुनंतर आकारमानाने शनी हा दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. या ग्रहांभोवती 3 कडी आहेत. ही कडी आपल्याला दुर्बिणीतून दिसू शकतात. युरेनस हा ग्रह सूर्यापासून दूर आहे. याचा रंग हिरवट निळा आहे. नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे. नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर आहे. हा निळ्या रंगाचा ग्रह आहे. कलर लक्षात असू द्या. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिकेच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात. हा प्रश्न TETला आलेला आहे. कोणता प्रश्न TETला? असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिकांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा असे म्हणतात. चंद्रावर 2008 साली चांद्रयान पाठवले होते. आता चांद्रयान कधी पाठवले होते हे विचारलं जातं. त्याच्यानंतर पुढला टॉपिक आहे पृथ्वीच्या गती व त्यांचे परिणाम. आता याच्यावरले सुद्धा बरेचसे प्रश्न हे आपल्या परीक्षेला आलेले आहेत. याच्यामधले पहिली संकल्पना आहे पृथ्वीच्या अक्षीय गतीचे परिणाम. आता हे अक्षीय गती खूप महत्त्वाची आहे. या अक्षीय गतीवर आधारित आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, विचारले जातील आणि विचारले जाणारच आहेत. त्याच्यातलं आता ह्या पृथ्वीच्या अक्षीय गतीमधले महत्त्वाचे जे काही परिणाम आहेत ते पाहू. पृथ्वीचा काल्पनिक आस तयार होतो. आता परीक्षेमध्ये काय होते माहिती आहे का? पृथ्वीच्या अक्षीय गतीचे परिणाम विचारले जातात. म्हणजे पृथ्वीच्या अक्षीय गतीचे परिणाम कोणते आहेत? हा अक्षीय गतीचा परिणाम आहे का? किंवा पृथ्वीच्या अक्षीय गतीमुळे काय होतं असं परीक्षेत आलेलं आहे. आता हे तुम्हाला हळूहळू समजलं जाईल. ते समजून सांगतो मी तुम्हाला. पृथ्वीच्या अक्षीय गतीचा परिणाम काय आहे? पृथ्वीचा काल्पनिक आस तयार होतो. पृथ्वीचा काल्पनिक आस तयार होतो. पृथ्वी विषुववृत्तीय भागात काहीशी फुगेल तर दोन्ही ध्रुवाकडे किंचित चपटी असणे. आता हा काय आहे माहिती आहे का? पृथ्वी विषुववृत्तीय भागात काहीशी आपल्याला फुगेल आणि दोन्ही ध्रुवांकडे किंचित चपटी असल्यासारखे वाटते. तर ती का? तर ती पृथ्वीच्या अक्षीय गतीचा परिणाम आहे. त्यामुळे पृथ्वीवर दिन व रात स्थिती निर्माण होते. आता तुम्हाला जर आता पृथ्वीवर दिवस आणि रात्र का होते असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय आहे? तर तो आहे पृथ्वीच्या अक्षीय गतीचा परिणाम आहे. आलं लक्षात? पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या वाऱ्यांचा व सागरी प्रवाहांच्या दिशेत बदल होणे. काय आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहणाऱ्या वाऱ्यांच्या व सागरी प्रवाहात दिशेत बदल होणे. त्यानंतर आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे आपण दिवसाच्या स्वरूपात कालगणना करू शकतो. आता त्यानंतर आहे पृथ्वीची अक्षय गती. ह्याच्या अगोदर अक्षय गतीचे परिणाम पाहिले. आता अक्षय गती पाहू. पृथ्वीची अक्षय गती. पृथ्वी सूर्याभोवतीची प्रदक्षिणा विशिष्ट मार्गावरून करते. या मार्गास तिची कक्षा म्हणतात. या कक्षेतून फिरण्याच्या या गतीला कक्षीय गती म्हणतात. आता कक्षीय गती कशाला म्हणतात हे परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. पृथ्वीच्या कक्षेतून फिरणाऱ्या क्रियेस परिभ्रमण म्हणतात. परिभ्रमण मार्ग वर्तुळाकार असतो. वर्तुळास एकच केंद्र असते तर लंब वर्तुळात 2 केंद्रस्थानी असतात. लंब वर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. लंब वर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. सूर्य आपले स्थान बदलत नाही. पृथ्वी लंब वर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. जेव्हा पृथ्वी काय आहे? जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला उपसूर्य स्थिती असे म्हणतात. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमी अंतरावर असते त्या स्थितीला उपसूर्य स्थिती म्हणतात. जेव्हा ती जास्त अंतरावर असते त्या स्थितीला अपसूर्य स्थिती असे म्हटले जाते. उपसूर्य आणि अपसूर्य ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. आता पृथ्वीचा आस हा प्रतलाशी किती आहे तो समजून घ्या. म्हणजे आस हा काटकोनात स्थितीपासून कसा असतो, काय असतो त्याच्यावर प्रश्न सहसा विचारला जात नाही. त्यामुळे तेवढं काय टेन्शन घ्यायचं नाही आहे. आता त्यानंतरचा पुढला चॅप्टर आहे ऋतू निर्मिती. आता हा ऋतू निर्मिती चॅप्टर आपल्याला नवीन जे 7वीचं पुस्तक आहे, काय आहे? नवीन जे 7वीचं पुस्तक आहे, या नवीन 7वीच्या पुस्तकामध्ये या ऋतुनिर्मिती याच नावाने भाग 2 या नावाने 8वा धडा आहे. आता ऋतुनिर्मिती भाग 1 आणि ऋतुनिर्मिती भाग 2 असे येतात 7वीच्या ह्याच्यामध्ये 7वा आणि 8वा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये भाग 2 मध्ये 8वा चॅप्टर तुम्हाला ऋतुनिर्मिती म्हणून पाहायला भेटून
जातो. तुम्हाला आधी सांगितलं होतं ना, हा एक 6वीचं जुनं भूगोल आहे, ते 8वीपर्यंतचा तुम्हाला अभ्यास करून देणार आहे. कारण ह्याच्यातलेच चॅप्टर तुम्हाला नवीन अभ्यासक्रमामध्ये विखुरलेल्या प्रमाणात पाहायला भेटतील. म्हणजे ह्याच्यातलं एक चॅप्टर दुसरीकडे, एक चॅप्टर तिसरीकडे असं केलेलं आहे. सूर्य हा पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो. तर कोणाला वाटतं का सूर्य हा पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो? तर नाही, हा सूर्य पूर्वेलाच उगवतो आणि पश्चिमेलाच मावळतो. सूर्याचे उगवण्याचे स्थान सारखे बदलत असते. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो म्हणजे आता सूर्य डायरेक्ट पश्चिमेला उगवतो का? तसं नाही आहे, थोडंसं बदलत जातं. सूर्याचे उगवण्याचे स्थान सारखे बदलत असते. आता 21 जून ते 22 डिसेंबर या काळात सूर्योदयाचे स्थान अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते, म्हणून या काळास दक्षिणायन असे म्हटले जाते. दक्षिणायन दक्षिणेकडे जाणे असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आहे 22 डिसेंबर ते 21 जूनपर्यंत सूर्योदयाचे स्थान उत्तरेकडे सरकते, म्हणून या काळास उत्तरायण असे म्हणतात. आयन या शब्दाचा अर्थ जाणे असा होतो. 21 जून या दिवशी सूर्य दक्षिणेकडे आणि 22 डिसेंबर या दिवशी सूर्य उत्तरेकडे मार्गस्थ होतो. आता हा तो झालेला आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक झालेला होतो. या दिवसांना आयन दिन असे म्हणतात. पृथ्वीचा आस कललेला असल्याने सूर्याभोवती फिरताना परिभ्रमण मार्गावर पृथ्वीच्या आसांच्या 4 विशेष स्थिती तयार होतात. त्यापैकी 2 स्थितींना संपात स्थिती व उरलेल्या 2 स्थितींना अयन स्थिती असे म्हणतात. ज्या दिवशी पृथ्वी दोन्ही ध्रुव समोरासमोर असतात या स्थितीला संपात स्थिती म्हणतात. आता संपात स्थिती कशाला म्हणतात? तर ज्यावेळी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर असतात या स्थितीला संपात स्थिती असे म्हणतात. संपात दिवशी विषुववृत्तावर मध्यान्हीच्या वेळी सूर्याचे किरण लंबरूप पडतात. दोन्ही ग्रह सूर्यासमोर समान अंतरावर असतात, म्हणजे पृथ्वी संपात स्थितीत असते. आता याचा उल्लेख नवीन 7वीच्या पुस्तकात उल्लेख आहे, तो आपण इथं घेतलेला आहे. जुन्या ह्याच्यामध्ये नव्हतं, आपण ह्याच्यामध्ये 7वीच्या पुस्तकातलं ॲड केलेलं आहे. म्हणजे आपण नवीन प्लस जुनं सगळं एकदम कॉम्बिनेशन करून जबरदस्त नोट्स बनवलेले आहेत. तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर भेटून जाते. ही PDF फक्त आणि फक्त 71 रुपयाला आहे. विषुववृत्तावर सूर्य बरोबर डोक्यावर असतो. 21 मार्च या संपात दिनाच्या उत्तर गोलार्धात वसंत संपात, तर 23 सप्टेंबर या संपात दिनास उत्तर गोलार्धात शरद संपात असे म्हणतात. दक्षिण गोलाकार या कालावधीत याउलट ऋतू असतात. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो त्या स्थितीस आयन स्थिती असे म्हणतात. आता ही स्थिती आयन स्थिती कधी असते? 21 जून ते 22 डिसेंबरला येते, म्हणजे त्याला आयन दिन असे म्हणतात. म्हणजे 21 जून आणि 22 डिसेंबरला आयन दिन संबोधलं जातं. 22 मार्च नंतर विषुववृत्ताच्या उत्तरेकडील अक्षवृत्तांवरील सूर्यकिरण हे क्रमाक्रमाने लंबरूप पडत जातात. 21 जून या दिवशी उत्तर अक्षवृत्तावरून मध्यान्हीच्या सूर्यकिरण लंबरूप पडतात व या वृत्तास कर्कवृत्त असे म्हणतात. या दिवशी मध्यान्हीच्या सूर्य कर्कवृत्तावर बरोबर डोक्यावर होतो. उत्तर गोलार्धात 21 जूनला उन्हाळ्यातील आयन दिन असे म्हणतात. या म्हणजे उत्तर गोलार्धातील हा सर्वात मोठा दिवस असतो, तर दक्षिण गोलार्धात या दिवसातील रात्र सर्वात मोठी असते. आता सर्वात मोठा दिवस कोणता? सर्वात रात्र मोठी कोणती याच्यावर प्रश्न सहसा विचारला जातो. उत्तर ध्रुवावर 22 मार्च तर 23 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 6 महिन्यापर्यंतच्या काळात सूर्यप्रकाश सतत दिसेल. कुठं? उत्तर ध्रुवावर. चला पुढं. आता हिवाळ्यातील आयन दिन. आता हे कसं आहे माहिती आहे का? हे फक्त दिनाच्या बाबतीत आहे. हे दिनाच्या बाबतीत असलेलं परीक्षेला तेवढंसं जास्त येत नाही आहे, त्यामुळे हे पार्ट आपण थोडासा स्किप करू. तुम्ही ह्या वाचून घेऊ शकता. ह्याच्यातलं आपण जास्त महत्त्वाचं आहे ते वाचणार आहोत. त्यानंतर आहे स्थानिक वेळ आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा. आता हा पहा, स्थानिक वेळ आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा. आता तुम्हाला इथं टिप म्हणून दिसत असेल. टिप काय दिलेली आहे? नवीन 8वीच्या पुस्तकात पहिला धडा हा तुम्हाला भेटेल. नवीन 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हा नवीन 9वीच्या पुस्तकात 7वा धडा, नवीन 8वीच्या पुस्तकात पहिला आणि नवीन 7वीच्या पुस्तकात 7वा धडा, आणि हाच आपल्याला जुन्या अभ्यासक्रमामध्ये 6वीच्या पुस्तकामध्ये आहे. चला आपण पुढे जाऊ. 0° रेखावृत्तावर 20 मार्चची मध्यान्ह वेळ आहे. 0° रेखावृत्तावरील ही वेळ जागतिक प्रमाण वेळ म्हणून मानली जाते. यावेळेस ग्रीनिच वेळ असे
म्हणतात हे परीक्षेला विचारलं गेलेलं आहे का? बरोबर आलं बघा, मला लक्षात आहे बरोबर तिथं TET म्हणून आलंच, कारण एकदम बरोबर हे तोंडपाठ झाल्यासारखं झालेलं आहे मला सगळं. 15 अंश अंतराच्या 2 रेखावृत्तात स्थानिक वेळेत 15 × 4 मिनिट म्हणजे 60 मिनिटाचा 1 तासाचा फरक पडतो. आता हा सुद्धा प्रश्न TETला आलेला आहे, याला बोल्ड केलेला आहे. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवर तारीख व वार 180 अंश रेखावृत्तावर बदलत जाते. या रेखावृत्ताच्या संदर्भाने आंतरराष्ट्रीय वार रेषा निश्चित केली जाते. पूर्व दिशेने प्रवास करताना जर 180 अंश रेखावृत्त ओलांडले तर त्या मागचा वार आहे असे मानले जाते. पश्चिम दिशेने प्रवास करताना 180 रेखावृत्त ओलांडले तर ते पुढचा वार आहे असे मानावे लागते. सूर्योदयानंतर काय आहे? सूर्योदयानंतर जसा सूर्य आकाशात वर जातो तसतशी आपली सावली लहान होत जाते. सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी जास्त असते. मध्यान्हानंतर काळा सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत जाते. पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजे उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखी असते. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविताना आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणचे स्थानिक वेळ होय. ध्रुववृत्तांवर ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाचा 24 तासांपेक्षा जास्त अधिक वेळ असू शकतो. ध्रुवावर मात्र 6 महिन्यांपर्यंत दिनमान असते आणि 6 महिने रात्र असते. आता भारतीय प्रमाण वेळ हा एक चॅप्टर आहे. त्याच्यानंतर असं भरपूर चॅप्टर आहे. त्या 6वीच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 18-19 आहे. पुन्हा नकाशा प्रमाण क्षेत्र आहे, हवेचे तापमान आहे, भरपूर असे चॅप्टर आहेत. आता हे सगळेच्या पुन्हा वायुदाब आहे. आता हाच वायुदाब नवीन 7वीच्या पुस्तकात हवेचा दाब या नावाने परिवर्तन करून आलेला आहे. आता कसं आहे माहिती आहे का, हे सगळंच्या सगळं आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणं शक्य होणार नाही आहे. आता तुम्हाला जर याची PDF पाहिजे असेल तर ती तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटून जाते. आता हा चार्टसुद्धा परीक्षेला ह्याच्यामधले जागतिक प्रमुख स्थानिक वारे आहेत याच्यावर दर परीक्षेमध्ये प्रश्न असतो. हे वारे कुठले आहेत, म्हणजे फॉन वारं कुठलं आहे, ते कोणत्या पर्वतावरून येतात, कोणत्या स्थानावरून येतात, ते उष्ण आहेत का थंड आहेत, हे परीक्षेमध्ये विचारलं जातं. हे दरवेळेस परीक्षेमध्ये येत असतं. तर जवळजवळ ह्याच्यामध्ये ह्या 6वीच्या भूगोलामध्ये जवळजवळ 18-19 चॅप्टर आहेत. आता हे सगळेच्या सगळे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणं शक्य होणार नाही आहे. तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर ती PDF तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटून जाते. ह्या PDFची किंमत फक्त आणि फक्त 71 रुपये आहे. हा तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2साठी सुद्धा उपयोगाला येणार आहे. तर ठीक आहे, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथं थांबू. मी तुम्हाला फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 6वीच्या भूगोलची एक परिकल्पना, म्हणजे तुम्हाला 6वीच्या भूगोलमध्ये काय आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तर खरंच खूप दिवस कमी राहिलेले आहेत. सगळा असे जास्त वेळ तुम्ही व्हिडिओ पाहण्यामध्ये न घातलेला बरा. डायरेक्ट PDF घेऊन तुम्ही हे वाचलेलं चांगलं राहील असं माझं म्हणणं आहे. बाकी तुमची मर्जी. तुम्हाला जर जास्त व्हिडिओ ऐकायचे, 1-1 तासाचे व्हिडिओ ऐकायचे असतील तर मी ते सुद्धा बनवायला तयार आहे. असो, सध्या तरी आपण तुर्तास इथं थांबू. ही तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ही PDF तुम्हाला फक्त आणि फक्त 71 रुपयाला भेटून जाईल. हे तर खाली जे नंबर दिलेले आहेत तुम्हाला पॉम्पलेट वगैरे दिसत असतील त्याच्यावरती प्रोसेस पाहून घ्या. 89 99 65 38 15 99 70 96 11 44 हे नंबर आहेत. ह्या नंबरवर तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा किंवा पेटीएम करा. पेमेंट झालं की त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा. तुम्हाला लागलीच ह्या विदिन अ मिनिट ही PDF भेटून जाईल. तर ठीक आहे, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबवतो. आपल्याकडे मानसशास्त्राच्या सुद्धा नोट्स आहेत, त्यासुद्धा तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला भेटून जातील.